नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. डाबकी रोड रुंदीकरणास नागरिकांचा वाढता विरोध. 125 पैकी केवळ 10 लोकांना हवा टीडीआर, इतरांनी फेटाळला. चोंडीच्या निर्गुणा धरणाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडे. धरणाच्या भिंतीची सुरक्षा धोक्यात, पाटबंधारेची दुर्लक्ष अधोरेखित. डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र. अकोला महापालिकेला आली अखेर जाग. जीवाचे मैत्र कायम जपणे म्हणजे संघ, तेच ध्येय. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सांगितले जीवनाचे गुपित. राजराजेश्वर मंदिरातील रात्रीचा सेज ठरला आकर्षक. सोमवार रात्रीच्या आरतीला मोठ्या संख्येत भाविक उपस्थित. आता सविस्तर बातम्या. जुने शहरातील डाबकी रोड रुंदीकरणात नागरिकांचा विरोध समोर आला आहे. डाबकी रोडवर रुंदीकरणासाठी 126 पैकी केवळ 10 नागरिकांनी टीडीआर साठी अर्ज केल्याची माहिती आहे. उर्वरित 110 मालमत्ता धारकांचा डाबकी रोड रुंदीकरणास विरोध स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. डाबकी रोड रुंदीकरणास स्थानिकांचा वाढता विरोध समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेसमोर मोठा प्रश्न यानिमित्त समोर आलाय. काही नेते मंडळी जाणीवपूर्वक रस्ता रुंदीकरण व विकासाच्या नावाखाली नागरिकांना जबरदस्ती करत असल्याची माहिती आहे. डाबकी रोड रुंदीकरणासाठी नागरिकांना मिळणाऱ्या टीडीआरची अट स्वीकारली नसल्याची माहिती आहे. केवळ 126 पैकी 10 मालमत्ता धारकांनी यास प्रतिसाद दिला. इतर 110 मालमत्ता धारकांनी यास प्रतिसाद दिला नसल्याची माहिती आहे. शहर विकास कामांसाठी तसेच रस्ता रुंदीकरणासाठी विविध नागरिकांकडून घेतलेल्या जागांचा मोबदला टीडीआर अर्थात विकास हस्तांतरण हक्क महापालिका प्रशासनाकडून दिला जातो. त्याचा स्वीकार स्थानिकांनी केला नाही. पाटबंधारे विभागाची दुर्लक्षामुळे तसेच धरणाच्या भिंतीची देखरेख होत नसल्याने पातूरच्या काही गावांवर संकट येऊ शकते. याचा फटका स्थानिकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोंडीच्या निर्गुणा धरणाच्या पिचिंग वॉलवरचे झाडे हे धोक्याचे संकेत देत आहेत. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरणातील पाणीसाठा वाढला आहे. अशा परिस्थितीत या धरणाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या धरणाची भिंत दाट झाडी वाढल्याने या भिंतीचा पृष्ठभाग कमकुवत होण्याच्या मार्गावर आहे. पातूर तालुक्यातील चोंडी निर्गुणा धरणाच्या संरक्षणासाठी जी पिचिंग वॉल बांधण्यात आली आहे. त्या दगडी भिंतीला भेगा पडल्याने व त्या भेगांमध्ये शेकडो मोठी झाडे वाढल्याने ही भिंत धोकादायक बनत चालली आहे. चोंडी धरणाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीमध्ये मोठी झाडे उगवली आहेत. वेळीच लक्ष न दिल्याने ही झाडे मोठी झाली असून या झाडांमुळे बंधाऱ्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. ही भिंत केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे धरणाखालच्या गावांवर मोठे संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात मोठ्या संख्येत डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढल्याने महापालिकेने नागरिकांना आता उपदेशाचे डोस पाजणे सुरू केले आहे. डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण न मिळाल्याने नागरिकांनी कोरडा दिवस पाळण्याची गरज मनपाने व्यक्त केली आहे. अकोला मनपा मलेरिया आणि साथ रोग विभागामार्फत शहरातील विविध भागातील नाले व परिसरात डासअळी नाशक फवारणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच डेंग्यू सदृश आजार असलेल्या रुग्णांच्या घरी धूळ फवारणीचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील नागरिकांनी आठवड्यातून किमान 1 दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळावा. यामध्ये घरावरील पाण्याचे टाके, ड्रम, रांजण किंवा मटकी आठवड्यातून एकदा स्वच्छ करून कोरडी करावीत. निकामी टायर, फुटलेले डबे किंवा पाणी पिऊन फेकलेले नारळ इत्यादींमध्ये पाणी साठवल्यास डासांची उत्पत्ती होऊ शकते. अशा वस्तूंची त्वरित विल्हेवाट लावावी. शक्यतो कोठेही पाणी साचू नये. आसपासचा परिसर स्वच्छ ठेवून पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सर्व जीवांचे मैत्र कायम जपणे हा संघाचा सिद्धांत आहे. परस्परांशी असलेले ऋणानुबंध जपण्याची गरज सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांनी येथे व्यक्त केली. ते श्याम देशपांडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात बोलत होते. उत्सव मंगल कार्यालयात आज संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉक्टर भागवत यांनी सर्व जग आज चिंतेत आहे, दहशतवादाची भीती आहे, अशा वातावरणात ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सर्व जीवांची मैत्री कायम जपण्यावर भर दिला. मानवाने परस्परांशी असलेले ऋणानुबंध जपण्याची गरज व्यक्त केली. संघ कार्य करताना त्याला अनेक ठिकाणी आपलेपणाचा जो अनुभव आलेला असतो त्याचा त्याला आनंद मिळतो, असे सरसंघचालक म्हणाले. अमृत महोत्सव प्रसंगी यशवंत उपाख्य श्याम देशपांडे यांनी आदर्श गोसेवा प्रकल्पाला 2 लाख रुपयांचा धनादेश अर्पण केला. श्रीनाथ शक्तीपीठाचे आचार्य श्रीकांत गदाधर आणि त्यांच्या शिष्यांनी वेदमंत्र म्हणून वातावरण निर्मिती केली, तर पंडित अनिरुद्ध देशपांडे यांनी शास्त्रीय गायन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे आज सकाळी 10 वाजता अकोल्यात आले. कार्यक्रम स्थळानजीक असलेल्या बालशिवाजी शाळेचा हेकेखोरपणा समोर आला. झेड+ सुरक्षा असताना रस्त्यावर शाळेने आजही अनधिकृत पार्किंग कायम ठेवली. आज सरसंघचालक मोहन भागवत अकोल्यात होते, त्यामुळे जठारपेठ परिसरात पोलिसांची छावणीचे स्वरूप आले होते. येथे नियमित रस्त्यावर भरणारा भाजी बाजार पोलिसांनी आणि महापालिकेने उठवला होता. उत्सव मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बाल शिवाजी शाळेचे अनधिकृत पार्किंग हे रस्त्यावर असून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आज शाळेने हेकेखोरपणा करत ते पार्किंग तसेच ठेवले. इतकेच नाही तर मोहन भागवत यांना झेड+ सुरक्षा व्यवस्था असल्याने रस्त्यावरची अनधिकृत पार्किंग पोलिसांच्या बंदोबस्तात अडचणीची ठरताना दिसली. मोहन भागवत सकाळी लवकर आल्याने शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. त्यावेळी पालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पोलिसांनी रस्ते बंद केल्याने शाळेचे अयोग्य नियोजन येथे अधोरेखित झाले. शहरात आज व्हीआयपी मूव्हमेंट होती. झेड+ सुरक्षा असलेले सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत अकोल्यात होते. असे असताना जठारपेठ परिसरातील ट्रॅफिकची व्यवस्था अतिशय ढिसाळ असल्याचे चित्र होते. शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर नेहमीप्रमाणे 4 व्हीलरचे पार्किंग दिसून येत आहे. शहरात रोज नागरिकांना अशा ढिसाळ वाहतूक व्यवस्थेचा त्रास होतोय. आज तर व्हीआयपी मूव्हमेंट असताना शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेचे 3:13 वाजल्याचे चित्र आहे. राऊतवाडी चौक ते रतनलाल प्लॉट रस्त्यावर असे वाहन उभे करत नागरिकांनी रस्त्यावर 4 व्हीलर पार्क केल्याचे चित्र होते. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे 3:13 वाजले असून अशा प्रकारे किमान ज्या दिवशी ज्या भागात व्हीआयपी मूव्हमेंट आहे किमान त्या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज होती. पण ट्रॅफिक पोलिसांचे याकडे देखील दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील शहर वाहतूक शाखा व आरटीओ यांच्यामुळे रस्त्यावर नागरिकांची अडचण होताना दिसत होती. राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षभरात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन घेणे आवश्यक असल्याने अनेक महिला गॅस कनेक्शन आपल्या नावावर करण्यासाठी गॅस एजन्सीवर गर्दी करीत आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून शहरातील सर्व एजन्सीमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देत आहेत किंवा योजनेअंतर्गत वर्षभरात 3 सिलेंडर मोफत देण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. जर महिलांना गॅस कनेक्शन उपलब्ध असेल किंवा महिलांकडे सुरुवातीपासूनच गॅस कनेक्शन असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, ई-केवायसी प्रतिज्ञापत्र, घराचा पत्ता देण्यासाठी पोस्ट कार्ड आणि एजन्सीने छापलेला फॉर्म भरणे आवश्यक आहे. 500 रुपये शुल्क देखील जमा करावे लागेल. 3 सिलेंडर मोफत आहेत. गॅस एजन्सीची संख्याही वाढली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी महसूल पंधरवाड्यात 1 हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात विनामूल्य मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दिव्यांग सशक्तीकरण विभाग, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत हा पथदर्शी प्रकल्प अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या शिबिरात अद्ययावत कॅलिपर्स, कृत्रिम हातपाय आदी साधने गरजूंना अलिम्को तर्फे विनामूल्य वितरित केले जाणार आहेत. अकोला तालुक्यात 6 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शिबिर आयोजण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पातूर येथे 7 ऑगस्ट रोजी, बाळापूर येथे 8 ऑगस्ट रोजी, मूर्तिजापूर येथे 9 ऑगस्टला, अकोट येथे 10 ऑगस्ट, तेल्हारा येथे 12 ऑगस्ट, बार्शी टाकळी येथे 13 ऑगस्ट रोजी या सर्व तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती सभागृहात शिबिर होईल. शिबिरात अस्थिव्यंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना आधुनिक कॅलिपर्स आणि कृत्रिम हातपाय मिळण्यासाठी तपासणी व मोजमाप घेतले जाणार आहे. अलिम्को तर्फे आवश्यक साधन सामग्री, यंत्रणा, कच्चा माल आणि फिरती रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.
SR ट्रस्ट जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. अकोला शहरातील पहिला अंडरपास प्रमिलाताई ओक सभागृह ते टॉवर चौक दरम्यान तयार करण्यात आला, पण तो वाहतुकीसाठी आणि तिन्ही ऋतूत पाणी साठल्यामुळे अधिक चर्चेत राहतो. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात पहिल्यांदाच या अंडरपासमध्ये पाणी साचल्याचे चित्र होते. अकोला शहरातील एकमेव अंडरपास शहरात सुरू झाल्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाले आहेत. त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झालाय. त्यात उन्हाळ्यानंतर पुन्हा एकदा पावसाळ्यात अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्याने हा अंडरपास जलमय झाला आहे. वाहतुकीच्या समस्या कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात असून असे न झाल्यास या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे. अंडरपासमधील लोखंडी जाळ्याची चोरी झाली असून आता येथील पाण्याचा उपसा कोण करेल असा प्रश्न विचारला जात आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शहरातील श्री राजराजेश्वर मंदिरासह इतर शिवमंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. तर रात्री श्री राजराजेश्वर मंदिरात झालेल्या महाआरतीत हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. तर विशेष साज श्री राजराजेश्वराला चढविला होता. सोमवारी श्रावण महिना सुरू होताच पहिल्या सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. अकोल्यातील विविध शिवभक्त मंडळे व कावड मंडळांच्या वतीने राजराजेश्वर मंदिरात भोलेबाबांचा जलाभिषेक करण्यासाठी पवित्र पूर्णाचे पाणी आणले. 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधीग्राम येथून रात्रभर पायी चालत आणलेल्या पाण्याने श्री राजराजेश्वराचा जलाभिषेक करण्यात आला. रात्रीच्या वेळी श्री राजराजेश्वर मंदिरात पिंडीला विशेष साज करत सजविण्यात आले होते. तर रात्रीच्या वेळी श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाआरतीचे मधुर स्वर, डमरू आणि घंटा यांचा ध्वनी, त्यामुळे मंदिर परिसरात एक अलौकिक अनुभूती जाणवत होती. पाहूया या महाआरतीची एक झलक. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. डाबकी रोड रुंदीकरणास नागरिकांचा वाढता विरोध. 125 पैकी केवळ 10 लोकांना हवा TDR, इतरांनी फेटाळला. चोंडीच्या निर्गुणा धरणाच्या भिंतीवर मोठमोठाली झाडे. धरणाच्या भिंतीची सुरक्षा धोक्यात, पाटबंधारेची दुर्लक्ष अधोरेखित. डेंग्यू सदृश्य रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र. अकोला महापालिकेला आली अखेर जाग. जीवाचे मैत्र कायम जपणे म्हणजे संघ, तेच ध्येय. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सांगितले जीवनाचे गुपित. राजराजेश्वर मंदिरातील रात्रीचा सेज ठरला आकर्षक. सोमवार रात्रीच्या आरतीला मोठ्या संख्येत भाविक उपस्थित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.